त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये गणेश गणेश मी तुला 2 मिनिटं थांबवतो। भाजपचे प्रवक्ते शिवराज कुलकर्णी आपल्यासोबत फोनद्वारे जोडले गेलेले आहेत। कुलकर्णी, आपण बघतोय की उपराजधानी कशी पेटलेली आहे। नाही, निश्चितपणे याच्यावर पूर्ण यंत्रणा चुस्त करून कठोर कायद्याचा अंमलबजावणी करून नागपूरला शांत केलं पाहिजे तात्काळ, आणि ते केले जाईल। कारण की माननीय मुख्यमंत्री तिथले लोकप्रतिनिधी आहेत, नितीनजी गडकरींसारखे मातब्बर नेते तिथले खासदार आहेत, त्यामुळे त्या नागपूरमध्ये ताबडतोब सगळी यंत्रणा कामाला लागून नागपूरमधला ही जी गुंडागर्दी ती सुरू आहे ती थांबवली जाईल। सगळ्यात महत्वाचं हे आहे की ज्यांनी ही गुंडागर्दी घडवून आणली त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की औरंगजेब ही या राष्ट्राची अस्मिता नाही। या राष्ट्राची अस्मिता भगवान राम आहे, भगवान कृष्ण आहे, भगवान महावीर आहे, भगवान गौतम बुद्ध आहे, गुरु नानक देव आहेत। हे या राष्ट्राची अस्मिता आहे। APJ अब्दुल कलाम या राष्ट्राची अस्मिता आहे, औरंगजेब या राष्ट्राची अस्मिता नाही। आणि जो परकीय आक्रमक असलेला औरंगजेब होता त्याच्याविषयी इतकी संवेदनशीलता पाळून हे सगळं कारण यासाठी आहे की इतके वर्ष गठ्ठा मतं घेण्यासाठी ज्या पद्धतीने औरंगजेबाचं उदात्तीकरण करण्यात आलं आणि उदात्तीकरण करणाऱ्यांचे लाड करण्यात आले, त्यातून ही मानसिकता, गुंडगिरीची मानसिकता निर्माण झाली आहे। ही गुंडगिरीची मानसिकता थांबवली पाहिजे आणि त्याच्यावर कठोर इलाज उपाय केला पाहिजे। तुम्ही सविस्तरपणे सामठीविषयी संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद। आपण होतो भाजपचे प्रवक्ते शिवराज कुलकर्णी यांनी सांगितलं की औरंगजेब ही आपली अस्मिता नाही, कुठेतरी कबरीचं उदात्तीकरण केलं जात आहे। मात्र आपण बघतोय की नागपूर ज्या पद्धतीनं पेटलेलं आहे